महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यात बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीमध्ये ब्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसनं पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचं संपूर्ण नुकसान झालंय। संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते। भीषण आगीची ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मिळालेल्या माहितीनुसार ही बस हैदराबादवरून पुण्याच्या दिशेने निघाली होती। या बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते। सर्वजण सुखरूप आहेत। या आगीत बसचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण नुकसान झाले असून पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। यावेळी महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता। कदमवाक वस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी गाडीचा टायर फुटला, त्यानंतर गाडीनं पेट घेतला। या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।